काल जी घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे. मला सुद्धा एक मुलगी आहे, कोणाच्या कुटुंबामध्ये अशी घटना घडू नये. परंतु ज्यावेळेस कोणताही अपघात होतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपले जे देशाचे परिवहन मंत्री आहेत नितीन गडकरी साहेब यांनी संसदेमध्ये खेद व्यक्त केला की जेव्हा मी परदेशात जातो तेव्हा मला लाज वाटते की भारतामध्ये 1.5 लाख ते 2.25 लाख लोक दरवर्षी रस्त्याच्या अपघातात मृत पावतात. ही संख्या जगात एवढी कुठेही नाही. मग आता आपण जसं अनेक मुद्द्यांची चर्चा केली की अपघात का होतात, तर अपघाताला कोणतंच एक कारण असं काही जबाबदार नसतं, कोणता एक विभाग असा काही जबाबदार नसतो. अनेक घटक त्यामध्ये असतात, त्याची आता बरीचशी चर्चा झाली, त्यात पडणार नाही. परंतु पोलिसांचा जो काही रोल आहे तर त्यामध्ये कालची जी घटना आहे त्याच्यामध्ये आपण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. संबंधित चालकावर, चालक फरार होता, त्याला आपण प्रयत्न करून शोधून पथक पाठवून अटक करून ताब्यात घेतलेला आहे. त्याला आम्ही आज माननीय न्यायालयासमोर हजर करत आहोत. त्याच्या पुढे कायदेशीर प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त कसं आपल्याला ते दोषसिद्धी करता येईल, कशी त्याला शिक्षा मिळेल, मालकाला पण त्यामध्ये आरोपी करून मालकावर पण आपल्याला काय कारवाई करता येईल, त्या सगळ्या गोष्टी आपण बघू. बाकी आता हे जे काही राखेचे ट्रक किंवा त्यांचा बेदरकारपणा किंवा जे काही इतर विभागांचे विषय ते आपण सर्वांनी मांडले, त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तरं दिली. एक फक्त मी या ठिकाणी माझं जे काही ऑब्झर्वेशन आहे की या निमित्ताने प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी या ठिकाणी आले, आपण आपले मुद्दे त्यांच्यासमोर मांडलेत आणि आम्ही पण ते समजून घेतलेलं आहे. पोलीस प्रशासनाचं मी स्वतःची पाठ ठोकून घेत नाही, पण 24 तास प्रतिसाद द्यायची तयारी फक्त आमच्या विभागाची असते. कधी पण तुम्ही फोन करा, असं होणार नाही की आमचा माणूस कधी उपलब्ध येणार नाही. 112ची सोय त्यानिमित्ताने मी सांगू इच्छितो सगळ्यांना. 112 नंबरवर तुम्ही फोन करा, 24 तास पोलीस उपलब्ध आहेत. 10 मिनिटात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. ॲम्ब्युलन्सचा मुद्दा कोणीतरी मांडला, पोलीस आणि ॲम्ब्युलन्स हे 24 तास तुम्हाला उपलब्ध पाहिजे, यात काही वाद नाही. बाकीच्या विभागाच्या मुद्द्यांची पण ते दखल घेतील. आणि या निमित्ताने तुम्ही जो काही जनआक्रोश या ठिकाणी निर्माण केला, मी तर म्हणेल की हे बरं झालं की त्या निमित्ताने साक्षीसारखे निष्पाप जर काही जीव वाचले तर मला असं वाटतं आपल्या ह्याच्या मिटिंगचा उद्देश सफल होईल. आपण परत माझी आपल्याला विनंती राहील की वैयक्तिक आपण कोणत्याही अधिकाऱ्याला आपण जे काही मुद्दे मांडले पण ठीक आहे, त्यातून काही मला त्याच्यामध्ये म्हणायचं नाही की बरोबर आहे चुकीचं आहे किंवा काय. अधिकाऱ्यांनी पण आत्मपरीक्षण करावं. मी तर वैयक्तिक कधीच कोणाचा फोन ब्लॉक लिस्टमध्ये टाकत नाही किंवा उचलायचं टाळत नाही. काही कारणामुळे शक्य नाही झालं तर परत कॉल बॅक करतो. आजकाल ट्रू कॉलवर आपल्याला समजतं पण कोण फोन करत आहे. असे सगळे मुद्दे आहेत. बरेचसे मुद्दे आपले जे काही आहेत ते अगदी बरोबर होते. परंतु एकच शेवटी मी सूचना देईल सर्वसामान्यांना की आपण देखील स्वतः अपघात टाळावेत, होऊ नयेत म्हणून आपण ट्रॅफिकचे नियम पाळणं गरजेचं आहे. मी पाहतो सर्रास, मी निफाडमध्ये माझं घर आणि ऑफिस 2 किलोमीटर अंतरावर आहे. बाहेर पण मी पोलीस स्टेशनला फिरत असतो. ट्रिपल सीट वाहने चालवणे, विदाऊट हेल्मेट आपण चालवणे,